महापालिका निकालांनी मालेगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला असून इस्लाम पार्टीचा उदय आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव हा राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरणार आहे। आता सर्वांचं लक्ष महापौर कोणाचा होणार आणि सत्ता स्थापन कशी होणार याकडे खरं तर लागलेलं आहे। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पहिल्यांदाच मालेगावात महापालिकेवर इस्लामिक पक्षाची सत्ता येणार। मालेगाव महापालिकेत सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव। सत्तेकरता एमआयएम कट्टर विरोधी इस्लामिक पार्टीशी करणार का हात मिळवणी। उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 1100 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची मालेगाव महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक मानली जाते। 2017च्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीनंतर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली होती। दिवंगत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या पत्नी ताहेरा शेख या त्या काळातील महापौर होत्या। पुढील काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या पक्षांतरामुळे मालेगावच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि सत्ता समीकरणे बदलली। पण मालेगाव महापालिकेचा आता निकाल लागला आणि सगळ्यांनाच धक्का बसला। राज्यभरात विजयोत्सव साजरा करणाऱ्या भाजपाच्या विजयाचा वारा मालेगाव महापालिकेमध्ये मात्र रोखला गेला। विशेष म्हणजे एकूण 84 जागा असलेल्या महापालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी इथे भाजपाला जबर धक्का देत इस्लाम पार्टी वरचढ ठरली आहे। एकूण जागा 84, बहुमतासाठी 43, इस्लाम पार्टी 35, एमआयएम 21 जागा, शिवसेना शिंदे गटाला 18 जागा, समाजवादी पार्टी 5, काँग्रेस 3, भाजप 2। आता प्रेमात आणि राजकारणात सारं काही माफ असल्याचं म्हटलं जातं, त्याचीच प्रचिती मालेगावात पाहायला मिळते। परस्पर कट्टर विरोधी असणाऱ्या इस्लामिक पार्टीसोबत एमआयएम सत्तेकरता हात मिळवणी करण्याचे संकेत मिळतायत। सर्वात जास्त 35 जागा इस्लाम पार्टीने जिंकल्या असून त्यांचा सहयोगी असलेल्या समाजवादी पार्टीला 5 जागा मिळाल्या। त्यामुळे दोघांची मिळून संख्या 40 झाली असली तरी बहुमतासाठी लागणाऱ्या 3 जागा त्यांना कमी पडत आहेत। एमआयएमने 21, शिवसेना 18, काँग्रेस 3 आणि भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेत। 3 जागा कमी पडत असल्यामुळे इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांनी शहराच्या विकासासाठी आमचा महापौर करण्याकरता आमचे दार सर्वांसाठी उघडे असल्याचे आवाहन केले होते। मैं आज कोई पक्ष का नाम नहीं लेता, लेकिन हमारा महापौर सबने मिलकर बना देना। शहर का विकास अगर शहर का विकास है करने के मुद्दे के ऊपर तो हमारे दरवाजे खुले हुए हैं। मैं नगर सेवक नहीं बना, मैंने इलेक्शन नहीं लड़ा। हमारे जो 35 जो नगर सेवक चुनकर आए, निवड़ के आए, आज मैं उनकी बैठक लूँगा और हम महापौर के लिए अभी आज रात में आज हम बैठेंगे और उस पर निर्णय लेंगे। आसिफ शेख यांनी केलेल्या आव्हानाला एमआयएमने सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहोत, पण त्यांनी आमच्यासोबत बैठक करून चर्चा करावी असे एमआयएम आमदार मुफ्ती इस्माइल यांनी सांगितलंय। हम लोग मालेगांव की दीगर पार्टियों का ताउन चाहते हैं। उन्होंने हमको पेशकश की है तो हम ये चाहते हैं कि अगर वो अपने बयानात में सच्चे हैं और शहर के लिए, शहर वालों के लिए मुखलिस हैं और फ़िरका परस्ती के ख़िलाफ़ है तो वो हमसे बात करें, बैठ करके बातचीत हो। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ व्हावा असा प्रकार मालेगावात पाहायला मिळतोय। या निवडणुकीत भाजप पूर्णपणे तोंडघशी पडली आहे। मंत्री दादा भुसे यांनी महायुतीचा धर्म पाळत युतीसाठी हात पुढे केला होता, मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि काही नव्या चेहऱ्यांनी युती न करण्याचा घेतलेला टोकाचा निर्णय भाजपाला महागात पडला असं स्पष्ट झालंय। भाजपाने या निवडणुकीत 20 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यातील 18 उमेदवारांचा दारुण पराभव झाला तर केवळ 2 उमेदवार विजयी होऊ शकले। महापालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड पराभूत, भाजपाचे महानगर प्रमुख देवा पाटील पराभूत, तर इस्लाम पार्टीच्या माजी महापौर ताहेरा शेख विजयी। शिवसेना शिंदे गटाचे माजी उपमहापौर निलेश आहेर, नरेंद्र सोनवणे विजयी। एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक पराभूत, काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग विजयी। तेव्हा या साऱ्या गोष्टीमुळे आता पहिल्यांदा इस्लामिक पार्टीची मालेगावात सत्ता येणार आहे।
इस्लाम पार्टी MIM सोबत जाते का हे येणाऱ्या काळात कळेलच, पण अचानक घडलेल्या या नवीन ट्विस्टमुळे राजकारणात काहीही अशक्य नाही हे पुन्हा अधोरेखित झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.